वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कणगर ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार नसल्याचा सरपंचांचा दावा. विरोधकांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा. कणगर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही विरोधकांकडून करण्यात येत असला तरी त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे ग्रामपंचायतीच्या नोंदी व प्रत्यक्ष विकास कामे दाखवून स्पष्ट करण्यात आले आहे. गावाच्या विकास कामांबाबत चुकीची माहिती पसरवून बदनामी करणाऱ्या विरोधकांविरोधात संभाजीनगर उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून न्याय मागणार असल्याचा इशारा सरपंच सर्जेराव घाडगे यांनी दिला. कणगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच घाडगे यांनी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडला. यावेळी त्यांनी गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून दिली. विरोधकांकडून ज्या रस्त्याचे काम झालेले नाही अशा प्रकारे खोटे फोटो प्रसिद्धीसाठी दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. घाडगे म्हणाले की ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या विकास कामांच्या प्रक्रियेत स्पष्ट फरक आहे. जिल्हा परिषदेच्या कामांच्या निविदा जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबवल्या जातात, तर स्थानिक स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. त्यामुळे सर्व कामे नियमानुसार आणि संबंधित विभागांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहेत. कणगर गुहा व गणेगाव वडनेर घारगे वस्ती रस्त्याच्या कामाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की या रस्त्यासाठी प्रथम 700 मीटर, त्यानंतर 600 मीटर, 700 मीटर, 600 मीटर आणि 700 मीटर असा टप्प्याटप्प्याने मंजूर निधी मिळाला. या कामासाठीचा निधी एकरकमी न मिळता जिल्हा परिषदेकडून तब्बल 13 हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला. ठेकेदाराने ज्या प्रमाणात काम पूर्ण केले त्यानुसार अधिकृत मोजमाप करून नोंदवहीच्या आधारेच देयके अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास कामे प्रत्यक्ष दिसत असतानाही काही विरोधक राजकीय हेतूने दिशाभूल करणारे आरोप करीत असल्याचा आरोप करताना घाडगे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप होत असल्याचे सांगितले. काही व्यक्तींच्या सांगण्यावरून गावातील 4-5 जणांना पुढे ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. गावाच्या विकासासाठी 1 रुपयाचीही लबाडी केलेली नाही. ज्या ठिकाणी रस्ते पूर्ण झालेत तेथे रस्ते झालेच नाहीत अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र ग्रामस्थांना सत्य परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे, असे घाडगे यांनी सांगितले. विरोधकांनी स्वतःच्या बुद्धीने विचार करून वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि कोणाच्याही षड्यंत्राला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येत्या 2 ते 3 दिवसात संबंधितांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब गाढे, जिल्हा परिषद सदस्या मंदाताई गाढे, भास्करराव गाढे, महमनभाई इनामदार, गोरक्षनाथ घाडगे, संदीप घाडगे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब घाडगे, गहिनीनाथ शेटे, दीपक घाडगे, तुषार घाडगे, जालिंदर गाघरे, ध्रुवबाळ जाधव, कुंडलिक वरघुडे, डॉक्टर किशोर मुसमाडे, खंडू गाढे, सुनील गाढे, मिनीनाथ उर्हे, जितेंद्र वरघुडे, कैलास गाढे, राजू दिवे, सुनील शेटे, मच्छिंद्र दिवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद बातमीच्यासाठी राजेंद्र उंदे, राहुरी. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतला जी रक्कम टाकली होती, कणगर गुहा रस्त्यावर असेल, गणेगाव वडनेर रस्त्यावर असेल, त्याची 5 रस्त्यांची रक्कम टाकली होती आणि ते रस्ते ग्रामपंचायतने केलेले आहेत. त्याचं बिल पण झालेले आहेत. मात्र विरोधक जाणून बुजून ह्या खडीकरणाच्या रस्त्याचे फोटो पेपरला टाकून आणि त्याचं काहीतरी वेगळं केलंय अशा प्रकारचा दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे जे विकास कामं केलेत
मग ते रस्त्याचे असतील, डांबरीकरण असतील, खडीकरण असतील, पेविंग ब्लॉकची कामं असतील. जवळजवळ गेल्या 5 वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतले 12 कोटीचे रस्ते धरून 40 कोटी रुपयांचा विकास कामं या ठिकाणी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिल साहेब यांच्या माध्यमातून कणगरमध्ये झाले. आणि हे विकास कामं होत असताना कुठेही विकास कामामध्ये कुठं भ्रष्टाचार झालेला नाही किंवा कुठं काम कमी झालेलं नाही किंवा कुठं काम कमी झालं आणि पैसे काढलेत असा एकही प्रकार कधीही घडलेला नाही. आताच्या कनगर गुहा आणि कनगर वडनेर रस्त्याच्या बाबतीत जो चर्चा केली जाते, तर तो विषय मुळात असा आहे की त्या रस्त्यावर आमच्या माननीय जिल्हा परिषद सदस्य नंदाताई भास्करराव गाडे पाटील आणि भास्करदादा यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना निधी उपलब्ध करून दिला. तो निधी उपलब्ध करून देत असताना कनगर गुहा रस्त्यावर 3 वेळा वेगवेगळ्या प्रमा त्या ठिकाणी आहेत आणि कनगर वडनेर गणेगाव वडनेर रस्त्यावर पण वेगवेगळ्या 2 प्रमा त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी रस्ते मंजूर होत असताना वेगवेगळ्या 5 वेळा मंजूर झाले. जर कनगर गुहा या रस्त्यावर साधारण 32 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी 32,75,220 रुपये खर्च कनगर गुहा या रस्त्यावर डांबरीकरणासाठी काम केलेलं झालेलं आहे. आणि तो घाडगे वस्ती, वाणी वस्ती, गणेगाव वडनेर रस्ता आहे, त्या रस्त्यावर 22,90,000 रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे. मात्र हे सगळं घडत असताना जिल्हा परिषदेने ज्यावेळी कनगर ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला, त्यावेळी जिल्हा परिषदेकडून आम्हाला आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर जसजसे रस्त्याची कामं होतील तसतसं सन्मान्य इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील यांच्या MB रेकॉर्ड प्रमाणे आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. तर तो निधी 13 वेळा उपलब्ध झालाय जिल्हा परिषदेकडून. आणि तो निधी देत असताना इंजिनिअरिंगच्या सल्ल्यानुसार त्यांच्या MB नुसार आम्ही तो निधी 16 वेळा वितरित केलाय. त्यामध्ये भ्रष्टाचार असण्याचं काही कारण नाही. फक्त जो गैरसमज निर्माण झालाय तो असा आहे की 13 वेळा पैसे काढले, 14 वेळा पैसे काढले, एकच रस्ता केला, त्याच्यावर पैसे काढले. तर हा विषयच मुळात असा आहे का हे आगामी काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या निवडणुकीचा संदर्भ घेऊन आमच्याच पक्षातील काही लोकांनी या ठिकाणी कुठंतरी याचं भांडवल करायचं. ज्या सर्वसामान्य माणसांना तक्रारी करायला लावायच्या आणि त्या सर्वसामान्य माणसांना जमा बाजू, खर्चाच्या बाजू यांच्या बेरजा मारायला लावायच्या आणि मग त्यांना सांगायचं फार मोठा भ्रष्टाचार झाला, 5 कोटीचा भ्रष्टाचार झाला एका रस्त्यावर. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी खर्च केलाय. त्यानंतर जिल्हा परिषदेने ऑनलाईन टेंडर करून त्या ठिकाणी या 2 रस्त्यांवर एक पुलाचं कामही केलेलं आहे कनगर गुहा रस्त्यावर. त्याच्यानंतर पुढं एक ऑनलाईन टेंडर झालेलं 40 लाखाच्या कामाचं त्या पावसे वस्तीच्या आसपास. तर तिथं जे खडीकरणाचा रस्ता केलेला आहे, त्या खडीकरणाच्या रस्त्याचे फोटो पेपरला टाकून बदनामी करायचं काम सुरू आहे. त्यामुळं मी आपल्याला निश्चित सांगतो की वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांचा या ठिकाणी 5 वर्ष संधी मिळाल्यानंतर विकास केलाय. यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं नाही. हा रस्ता जो तुम्ही सांगताय आता जिल्हा परिषद कोण पंचायत समिती निधी मंजूर झाला, तो अखंड मंजूर झाला का तुकडे पद्धतीने? नाही, निधी मंजूर होतानाच तुकड्या तुकड्यात मंजूर झाला. त्यामध्ये एकदा 13 लाख साधारण चेनेज नुसार 700 मीटरला कधी 700 मीटर मंजूर झाला, कधी 600 मीटर मंजूर झाला, कधी 400 मीटर मंजूर झाला. ह्या पद्धतीने चेनेज नुसार निधी मंजूर झाला. त्याच्या प्रमा वेगवेगळ्या आहेत, त्याचे कार्यारंभ आदेश वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हा टोटल रस्ता कोणी जर कोणाला मोजायचा असेल तर त्यांनी हा 3 किलोमीटर रस्ता झालाय की नाही झाला ते पण ह्या लोकांनी मोजून पाहिलं पाहिजे. मग आता जे तुम्हाला जो निधी आला आणि जो आरोप होतोय की 16 वेळा पेमेंट केलंय ग्रामपंचायतने, असं असा आरोप का होतोय मग 16 वेळा? त्याचं कारणच असं आहे की ज्याच्या वेळी पहिल्यांदा त्या रस्त्याचं मुर्मीकरण केलं जातं, नंतर त्या रस्त्याचं खडीकरण केलं जातं, मजबूतीकरण केलं जातं आणि प्रत्येक वेळी हे सगळे कामं सुरू असताना इंजिनियर या ठिकाणी त्याचा लेखाजोखा घेत असतात आणि जसजसे कामं होत जातील तसतसं त्या कामाचे बिल
जिल्हा परिषदेकडे पाठवले जातात आणि जिल्हा परिषदेकडे बिलं पाठवल्यानंतर त्याप्रमाणे एमबी रेकॉर्डिंग होऊन जसा जसा निधी उपलब्ध होईल तसं तो केला जातो. आम्ही जसे 16 वेळा समोरच्या माणसाला पैसे दिलेत, तसे ह्याच 5 कामांचे पैसे जिल्हा परिषदेने आम्हाला 13 वेळा दिलेत. त्यामधले समोरच्या विरोधकांनी जलजीवनचा एक विषय त्यांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतोय की जलजीवनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा ते पाईप कमी काढले किंवा काम पूर्ण झालं नाही. मला त्या कामाच्या संदर्भात असं सांगायचं आहे की जलजीवनच्या कामाचे टेंडर हे केंद्र आणि राज्य सरकारचे त्याला दोघांचे मिळून पैसे आहेत. त्याचे टेंडर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्याला झालेले आहेत आणि ते कामं कोणत्या ठेकेदाराने घेतलेत, काय घेतलेत, ते कामं फक्त करून घेण्याची जबाबदारी होती. तर आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी वेळोवेळी पाहिलंय. 2 टाक्या बांधून झाल्या, 2 टाक्या बांधायच्या राहिल्यात. आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा आणि आमदार अक्षयदादा यांच्याकडे वारंवार ते काम पूर्ण व्हावं म्हणून पाठपुरावा करून राहिलोय. त्या कामाचा आणि ग्रामपंचायतचा आणि त्या पैशाचा ग्रामपंचायतकडे पैसे येत नसल्यामुळं त्याचाही काही संबंध येत नाही. पण आता मला असं वाटायला लागलंय की हे वारंवार गेली महिना दीड महिना होतो हे लोक खोटच आरोप करत आहेत. तर मला या ठिकाणी मी येत्या 2 दिवसामध्ये संभाजीनगर हायकोर्टामध्ये जाऊन अपूर्व नुकसान भरपाईचे केस या सर्वांच्या विरोधात दाखल करणार आहे. आकडेवारी पण आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. याच्यामध्ये राजकीय सूड आहे का काही? 100% याच्यामध्ये राजकीय सूड आहे. कारण शेवटी असं आहे, कुठंतरी एखादा माणूस, सर्वसामान्य माणूस पुढे जायला लागला आणि कुणाच्या तरी आडवा यायला लागला, तर एखादा शकुनी मामा या गोष्टी करतो आणि तालुक्यात आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि सर्वांनाच माहिती आहे की आमच्याच पक्षातला एक नेता प्रत्येक गावोगाव जाऊन त्याने 2-2 गट केले. त्यानेच या गावात पण हे 2 गट केले आणि स्वतःला जिल्हा परिषद आता मिळणार नाही. म्हणून सर्जेरावला जातील का या भीतीपोटी हा सगळा प्रपंच सुरू आहे. त्या शकुनी मामाचं नाव तुम्ही जाहीर करू शकताय? शकुनी मामाचं नाव जाहीर करणार नाही, कारण ते तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार. मी संदीप दशरथ गाडगे. गेली 10 वर्षापासून मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. परंतु आलेल्या ह्या 5 वर्षापासून ग्रामपंचायतचा जरा थोडासा जास्त विकास व्हायला लागला. सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या माध्यमातून आम्ही कणगरमध्ये बरेचसे कामं केले. हे काम कुठेतरी आमच्याच लोकांना ते काम देखवलं नाही आणि त्यांनी सरपंचावर शितोडे फेकण्याचं काम सुरू केलं. परंतु मी आपल्याला ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे मी आपल्याला सांगतो, की कणगरमध्ये 15 आयुक्तामध्ये कणगर सॉरी आपलं कणगर गावठाणमधून बुबळेश्वर रस्ता हा मंजूर झाला. हा रस्ता पूर्णपणे झालेला आहे. तो काँक्रिटीकरण झालेला आहे. परंतु विरोधक म्हणतात, की हा रस्ता झालेला नाही. बुबळेश्वर रस्ता हा झालेला नाही. परंतु हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि ह्या कामाच्या उद्घाटनाला जे विरोधक होते आणि आमच्यातले पण काही लोक या कामाच्या उद्घाटनाला स्वतः उपस्थित होते. परंतु आज कुठेतरी राजकीय षडयंत्र रचून सरपंचांची बदनामी करण्याचा प्रयत्न हे लोक आज करत आहेत. याच्यामध्ये राजकीय मोठे नेते म्हणजे आमच्याच भाजपचे मोठे नेते यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी सरपंचाची बदनामी करून सरपंचाला कुठेतरी या राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी फार षडयंत्र रचलेले आहे. परंतु सरपंचांनी जे काम केले आहे हे जनतेला पण दिसत आहे. माझे नाव गोरक्षनाथ केशव घाडगे. माझ्या मिसेसचं नाव सीमा गोरक्षनाथ घाडगे. कणगर ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. त्याच्या वतीने जो काही विषय आपल्या ग्रामपंचायतमध्ये लोकांनी नाही का माहितीचे अधिकारी मागवला आहे, तर मी स्वतः सरपंचांना घेऊन माझे ग्रामपंचायतचे सदस्य त्यांना घेऊन जिथं शौचालयाचा विषय होता तर तो मी स्वतः जाऊन पाहणी केली. तर माझ्या वार्ड नंबर 4 मध्ये आपली जिल्हा प्राथमिकची शाळा वरगुडे वस्ती तिथं ते जो काही विषय होता तो माझ्या डोळ्यांनी स्वतः मी चेक केला आणि त्याच्यानंतर आपल्या बुबळेश्वर मंदिराचे तिथे पण शौचालय आहे. तर तिथला पण जो टाक्या जे आहेत तर ते पण व्यवस्थित ठिकाणी बसवलेले आहे. त्याच्यानंतर आपलं देवीचं मंदिर कणकावती तिथं पण शौचालय आहे. तर तिथल्या ज्या टाक्या आहेत ते पण मी स्वतः पाहणी केली आणि बाकीचे आपले ग्रामपंचायत सदस्य होते आणि मला असं वाटलं की खरंच समजा माझे मिसेस सदस्य आहे आपण पण डोळ्यांनी पाहणी करावं असं मला पण वाटलं. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य राजू दिवे, वार्ड नंबर 5. असा आरोप होता की दलित वस्ती स्मशानभूमीमध्ये प्लेविंग ब्लॉकचे काम झालेले नाहीत. पण 2022-23 ला 15 वित्त आयोगातून 1,65,70,000 असं काहीतरी रक्कम असेल अंदाजे, माहित नाही, पण याच दरम्यान आहे.
तर 2023 ला हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि हे काम करीत असताना आमचे ग्रामपंचायत सदस्य रामदास भाऊ दिवे असेल, गोविंदराव दिवे असेल, पोपटनाना दिवे असेल, भाऊसाहेब दिवे असेल, हे सर्व आम्ही उपस्थित राहून हे काम तयार करून घेतलेलं आहे. आणि हे काम बाकीचे काही लोक गावात म्हणतात की हे काम झालेलं नाही. तर आपण बघू शकता हे काम 2023 साली आम्ही स्वतः उभा राहून करून घेतलेलं आहे.